नमस्कार मैत्रिणं, हे बघा इथं मस्त अशी कांद्याची पात अगदी शेतातून आणलेली आहे, हिरवीगार पात आहे. आणि ही मी मस्तपैकी बघा आता चिरून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे अगदी मस्त अशी. त्याच्यासाठी साहित्य घेतले लसूण आणि मिरच्या. मिरच्याचं प्रमाण थोडंसं 1-2 जास्तच टाकायचं, कारण की कांद्याची भाजी जेवढी तिखट असेल तेवढी छान लागते, अप्रतिम लागते चव तिची. नाहीतर ती गोड भाजी लागते बरं का मैत्रिणं. आणि हरभऱ्याची डाळसुद्धा घेतलेली आहे मी, पाहू शकता. मस्त असा खरडा वाटून घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने, गावरान पद्धतीने ही भाजी आहे, साधी सोपी. आता मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे मैत्रिणी, आणि भाजीला टाकणार आहे आता तेल. आता तेल हे तुमच्या अंदाजाने टाका. आणि थोडंसं तेल हे कांद्याच्या भाजीला मैत्रिणी जास्तच लागतं बरं का. कांद्याची भाजी रोजे असली तरी कंटाळा येत नाही हो का. मस्तपैकी अगदी इथं आता मी टाकले नाही, याला जिरी मोहरी टाकणार नाही काही बरं का. अगदी साधी सोपी गावरान पद्धत म्हणतात ना, अगदी तशी जुन्या पद्धतीनेच. म्हणजे पहिली काय लोक जिरी मोहरी टाकत नव्हते, फक्त मिरचीचा खरडा घ्यायचा आणि तो तेलात टाकायचा. आणि हे टाकायचं मीठ. मीठ का टाकायचं, कारण की मस्तपैकी आपल्या ठेच्याला मीठही लागलं पाहिजे, आणि ठेचा हा ठसकला बी नाही पाहिजे म्हणजे अशी जुन्या लोकांची अशी सवय होती. आणि आता ही टाकली भाजी, डाळ आणि भाजी घ्यायची त्याच्यात टाकून अगदी झटपट, अगदी म्हणतात ना, 3 मिनटाच्या आतच आपली भाजी रेडी होती मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि लागते बी खायला खूपच चवदार अशी ही 3 मिनटाची कांद्याची भाजी. खरंच खूप अप्रतिम होते हो. तुम्ही जर अशा पद्धतीने केली ना, खरंच तुमची भाजी खूप झटपट होणार आणि तिची चवही खूप छान लागणार. मी याच्या आधी तुम्हाला भरपूर भाज्यांचे प्रकार दाखवलेले, खूप वेगवेगळे दाखवलेले आहेत मैत्रिणी, पण ही बी जरा वेगळीच आहे बघा. फक्त मिरच्या, लसूण आणि मीठ, बाकी याच्यात काहीही नाही आहे. आणि डाळ. आता चला 5-1 मिनटं झाकण ठेवूया, 5 मिनटांनी आपण पुन्हा पाहूया. हे बघा, भाजीला एवढं पाणी बी नाही सुटलं, काय नाही, कारण की भाजी पूर्ण कोरडी झालेली होती. आणि अगदीच मस्त अशी मोकळी भाजी झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. पण तिला अशी खालवर मस्त अशी करूया, अजून थोडंसं पचपचित आहे मस्त भाजी अशी झालेली आहे एकदम कोरडी फडफडीत आपली ही भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी, कांद्याची भाजी. मैत्रिणी, भाजी जर आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. मग ही गावरान पद्धतीची भाजी जुन्या जशी करतात तशीच दाखवलेली, ती कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कांद्याची भाजी. मग चला उद्या भेटूया आपण मैत्रिणी. बाय.